राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार असून या बस स्वतःच्या मतदारसंघात याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये आता चुरस लागली आहे। महामंडळाकडे बसच्या मागणीबाबत पत्रांचा वर्षाव होऊ लागला असून परंतु नवीन बस राज्यातील प्रत्येक आगारात दाखल होणं अपेक्षित आहे। त्यामुळे नवीन बस प्रत्येक एसटी आगारात पोहोचल्या पाहिजेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला केल्यात। गेली अनेक वर्ष महामंडळाच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये। तसंच ताफ्यातील उपलब्ध बसची स्थिती दयनीय असून खिळखिळीत झालेल्या नादुरुस्त बस राज्यातील रस्त्यावर धावत आहेत। त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे नव्या बससाठी तगादा लावला। तालुक्याला आणि गावाला नवीन बस मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे। नवीन बसची मागणी करणारी अनेक पत्र महामंडळाला पाठवण्यात आली आहेत। यंदा 2640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। आतापर्यंत एसटीच्या एकूण 251 आगारांपैकी 113 आगारात नवीन लालपरी बस पोहोचल्या आहेत। या आगारात 882 बस दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत। पुढील 2 महिन्यात सर्व 251 आगारात नवीन बस मिळतील असं नियोजन करावं। महामंडळाच्या नवीन बस प्रवाशांची चांगलं स्वागत केलं असून इथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात। सर्व बसमध्ये जीपीएससह सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात यावेत अशा सूचना सरनाईक यांनी केल्या आहेत।